नागपूरच्या पारडी भागामध्ये बिबट्या शिरलेला आहे। शिवाजीनगर इथे एका परिसरामध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरला आणि या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची सुद्धा माहिती मिळते। शहरामध्ये बिबट्या शिरल्याची महिनाभरातली ही तिसरी घटना आहे। दरम्यान वन विभागाचं पथक या घटनास्थळी रवाना झालेलं आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा वन विभागानं केलेलं आहे। आपण पाहतो राज्यभरात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले आता वाढत आहेत। नागपूरमध्ये सुद्धा पारडी भागात बिबट्यानं शिरकाव केलेला आहे। महिनाभरातली ही तिसरी घटना आहे आणि या बिबट्यानं काही जणांवर हल्ला केलेला आहे आणि त्यांना जखमी सुद्धा केल्याची माहिती मिळते। त्यामुळे वन विभागानं या सर्व नागरिकांना आता काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच वन विभागाचं एक पथक सुद्धा आता घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळते। अमर काळे आपले प्रतिनिधी आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। अमर, सध्याची काय स्थिती आहे, काय माहिती आहे? आपण एक थेट दृश्य बघू शकतो की केवढी गर्दी आहे या संपूर्ण परिसरामध्ये आणि भवानीनगर चा परिसर आहे, पारडी परिसरातील संपूर्ण परिसर आहे पारडी भागातील आणि तिथे मोठ्या संख्येने लोक पोहोचलेले आहे। वन विभागाची टीम सुद्धा पोहोचलेली आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे। पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचलेले आहे। खरं तर आपण बघायला गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा असं वृत्त येतं। त्यापूर्वी सुद्धा भांडेवाडी जो डम्पिंग यार्ड आहे त्याच्या पलीकडल्या बाजूला बिबट पोचल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर आता सुद्धा आपण आता थेट दृश्य बघू शकतो। अगदी दाटीवाटीचा संपूर्ण परिसर आहे आणि तो अगदी दाटीवाटीचा संपूर्ण परिसर आहे आणि बिबट असल्याचं वृत्त आहे आणि संपूर्ण परिसरात वन विभागाने संपूर्ण जागा मोकळी केल्याचं दिसून येत आहे। अगदी तुम्ही थेट तिथे आता उपस्थित आहात, तिथल्या नागरिकांशी जरा आपण चर्चा करूयात की नेमका किती वाजता हा बिबट्या शिरलेला होता आणि किती जण यामध्ये जखमी झाले? नक्की आपण इथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुम्ही इथल्या रहिवासी आहे, काय नेमका किती वाजता बिबट आला आणि काय सांगाल? सुबह 6:30 बजे यहाँ पर कुछ बच्चों को दिखा है तो उन्होंने गोटा मारा तो कम से कम 4-5 लोगों को जख्मी किया है और 2-3 लोग तो एडमिट हो चुके हैं और सामने वाले घर पे छुपा बैठा हुआ है। किती लोकांना जखमी केलंय? 4 से 5 लोगों को। 5-6 जण आहे। किती वाजता तुम्हाला कळलं आणि कसं कळलं? 6-6:30 वाजता। 6-6:30 वाजता कोणत्या घरात आहे नेमकं? तो प्रतिनिधी आहे, हे प्रतिनिधी भवानी हॉस्पिटलला आहे ते। हो, हे प्रतिनिधी आहे। आपण बघू शकतो की इथे वन विभागाची टीम आहे आणि कोणत्या घरात दादा, कोणत्या घरात नेमका बिबट आहे? काय या घराच्या आतमध्ये आपण थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह Zee24 तासवर बघू शकतो। खरं तर प्रचंड दाटीवाटीचा संपूर्ण परिसर आहे आणि इथे हा बिबट घुसला आहे आणि त्यामुळे एकच दहशत परिसरात आहे। इथे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। दादा, काय सांगाल, किती वाजता बिबट आला? हे घर कोणाचं, काय माहिती आहे आपल्याकडे? किती या ठिकाणी जवळपास मी इथला माजी नगरसेवक आहे दीपक वाडीवस में। मला 6:30 वाजता मला इथं कॉल आला या वस्तीतून आणि या 6:30 वाजता कॉल आल्यावर प्रथम मी जे जखमी झाले 6 लोक त्यांना पारडीच्या भवानी हॉस्पिटलला आम्ही पहिले शिफ्ट केलं आणि त्यांच्यावर इलाज सुरू आहे। काही ठिकाणी पंजा वगैरे मारला त्यांना आणि त्याच्यावर इलाज तात्काळ सुरू झालेला आहे पारडी भवानी हॉस्पिटलला। 6 जण जे जखमी आहेत ते किती वयोगटातले, कोण आहे, काय आहे नेमकं? काही ओल्ड आहे, काही जवान आहे, त्याच्यामध्ये एक लेडीज पण आहे, एक लहानसा मुलगा पण आहे आणि अशा प्रकारे भवानी हॉस्पिटलला त्यांच्या तात्काळ इलाज सुरू आहे। आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय, वन विभागाची टीम पोहोचली आहे। वन विभागाची टीमला आम्ही कॉल केला, RFO इथं आलेले आहे आणि त्यांची जे टीम आहे पकडण्यावाली ते टीम रस्त्यात आहे, ते येऊन राहिली। कोणाचं घर आहे नेमकं? ही शाहू म्हणून आहे, त्यांचं घर आहे। पण एवढ्या दाटीवाटीच्या परिसरामध्ये बिबट पोहोचतो कसा? कारण की 4 दिवसापूर्वी याच परिसरामध्ये पलीकडल्या बाजूला, म्हणजे खरं तर वर्दळीचा रस्ता क्रॉस करून इकडे आलेला असावा आणि त्यापूर्वी 20 दिवसापूर्वी डम्पिंग यार्डच्या बाजूला सुद्धा तो बिबट एका घरात घुसला होता। काल परवा आम्हाला माहित पडलं का नागेश्वर नगर हा क्षेत्र बी खूप मोठा आहे, शेती वगैरे लागून आहे, 5 नंबर नाका आणि इथं पण खूप मोठा मैदान आहे, त्यामुळे हा खुला मैदान पाहून तो या ठिकाणी आला असेल। बघू शकतो शाहू कुटुंबाचं हे निवासस्थान आहे आणि निषाद कुटुंबाचं हे निवासस्थान आहे। त्यांच्या निवासस्थानी हा बिबट घुसून बसलाय। रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू केलेलं आहे। वन विभागाची टीम इथे आलेली आहे। दादा, बिबटला रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे? हो, चालू केलेलं आहे। टीम आता लगेच 2-5 मिनिटात येत आहे, रस्त्यात आहे। म्हणजे तुम्ही वन विभागाचे अधिकारी म्हणून इथे पोहोचलाय? फॉरेस्ट राऊंड ऑफिसर आहे संजय परेकर। आता रेस्क्यू टीम लगेच 5 मिनिटात पोहोचताय। कुठे नेमका या घरात आहे आणि या घरातले सगळे गेले? नाही, प्रत्यक्ष बघितलं नाही आतापर्यंत, पण आता आम्ही साहेबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे
तो दुसऱ्या मजल्यावरती आहे असं कळलं मला. दुसऱ्या तर जसं आता वन अधिकारी सांगतात आहे की दुसऱ्या माळ्यावर निषाद नावाचं कुटुंब आहे, त्यांचं निवासस्थान आहे, तिथे हा बिबट घुसलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे सुरू झालंय. वन विभागाची टीम इथे पोहोचलेली आहे. थोड्याच वेळात वन विभागाची जी प्रक्रिया आहे पूर्ण करून त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे सुरू करण्यात येईल. पण आता या ज्या नेमकं घर आहे निषाद कुटुंबाचं ते मी दाखवू शकतो. जे वन अधिकारी सांगतायत की अजूनपर्यंत आम्ही त्यांना बिबटला पाहिलं नाही, पण याच घरात बिबट कुठेतरी आहे. या घरातले 5 ते 6 जण जखमी झालेले आहे. त्यांना इथल्या भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पारडीचा हाच परिसर आहे, त्याला लागून डम्पिंग यार्ड आहे भांडेवाडीचा. आणि त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे नागपूर शहरातून बाहेर जाताना उजव्या बाजूला साधारणतः 20 दिवसापूर्वी भांडेवाडी रेल्वे स्टेशनच्या लगत एका घरात असाच दाटीवाटीचा परिसर असताना तिथे एक बिबट घुसला होता. एका जिन्यावर थांबलेला होता दुसऱ्या फ्लोअरवर. आणि त्यानंतर 2 दिवसापूर्वी याच पारडी परिसरातल्या कापसी नाका क्रमांक 5च्या जवळ काही लोकांना बिबट दिसला. त्यावेळेस वन विभागाने मोठी शोध मोहीम राबवलेली आहे आणि आता मोठ्या संख्येने लोक सुद्धा इथे दिसून येत आहे. पोलीस त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चित अमर, आपण असेच तिथे राहा आणि तिथून अधिकाधिक अपडेट्स आमल्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आल्याची माहिती मिळते. महिला आणि बाल विकास विभागानं सुद्धा 4882 कोटी 56 लाख रुपये दिलेले आहेत. विधिमंडळामध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्यानं लाडक्या बहिणीसाठी दिला जातोय, त्या योजनेसाठी वळवला जातोय आणि त्यावर परिणाम सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर होण्याची शक्यता आहे, अशी आता माहिती मिळते.